गेल्या 5 दिवसांपासून मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते। आज त्यांच्या उपोषणाला एक प्रकारे यश आलं आहे। सध्या मी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई मध्ये मराठा बांधव इथे एकत्र येऊन उत्साह जल्लोष साजरा करतायत। गेल्या 5 दिवसापासून हे सर्व बांधव इथे मनोजदादांना समर्थन करण्यासाठी जमले होते। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, काय सांगाल आज इतक्या वर्षांनंतर 2016 पासून हा लढा चालू होता एक प्रकारे, आणि आज त्या लढ्याला यश मिळालं आहे, काय सांगाल, काय भावना? साहेब, सर्वप्रथम आम्ही सर्व मराठा बांधव मुंबईकरांचा आभार मानतो, कारण मुंबईकरांनी आमची जेवढी सोय केली आम्हाला ही अपेक्षित नव्हती। याच्यानंतर 2016 नाही साहेब, गेल्या 40-50 वर्षापासूनचा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, पण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज मराठ्यांना आरक्षण मिळाले। आज हैदराबाद गॅजेट लागू झाले, साताऱ्याचं गॅजेटही 1 महिन्याच्या नंतर लागू होईल। पण आमचं एकच म्हणणं आहे, माणूस ज्यावेळेस मनातून अंतःकरणातून जागा होता ना, त्यावेळेस सरकार कुठलंही असो त्या सरकारने त्याची जाण ठेवावी। आज हा मराठा गावगाड्यातून भाकरी घेऊन आलेला आहे, या मराठ्याला कोणाला इथं भीक मागितली नाही, आला फक्त हा मराठा या ठिकाणी आलाय फक्त एकच कारणानं। आज 100 एकरवाला मराठा 1 एकरवाला माझ्या बाजूला आजोबा 80 वर्षाचे, त्यांच्या काळामध्ये 100 एकर जमीन त्यांना होती, पण आज त्यांच्या नातवाला 1 एकर जमीन आहे। आज त्यांची परिस्थिती काय त्यांच्या नातवाला माहिती, आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही इथं आहोत। आमचं एकच म्हणणं आहे, आज सरकारने जे दिलंय आम्ही त्यात खुश आहेत। दादा म्हणतील ते आमच्यासाठी सर्वस्व आहे, पण त्याच्यानंतर 1 महिन्याचा जे कालावधी दिलाय ते सातारा गॅजेटला किंवा आणखीन काय दिलाय ते जर नाही दिला, दादा म्हणतील गावगाड्यातले धोत्र जे आहेत का असे मामासारखे ते धोत्रही येतील मुंबईत, आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होईल। पण एकाही मराठ्याचा मुंबईकरांना त्रास झाला नाही। माझी एकच विनंती आहे, टीव्ही चॅनलवाले जे बातमीवाले आहेत त्यांनी असं दाखवू नये की मराठा इथं त्रास द्यायला। हा, आमचा त्रास एक व्हायला मुंबईकरांना कुठला गर्दीचा, तोही आज रात्री 9 वाजता संपून जाईल। यानंतर आमचा त्रास होणार नाही। आमच्या हक्कासाठी आम्ही मुंबईत आलेलो आहेत, आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही। आमचं वादन या सरकारशी आहे, आणि या सरकारनं आम्हाला दिलंय, आम्ही ते आमचं घेऊन चाललो। एक मराठा, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या सोबत एक आजोबा देखील आहेत, काय अण्णासाहेब पाटीलांपासून हा संघर्ष सुरू आहे आरक्षणाचा, आणि आज जाऊन या संघर्षाला यश मिळालं आहे। सरकारचा कशा प्रकारे धन्यवाद द्याल, अभिनंदन। जय महाराष्ट्र। आज आम्ही इथे आलेलो आहे, आज आम्हाला 6-7 दिवस झाले आहेत, तरी आम्हाला मुंबईकरांनी आमची सेवा केली, आणि त्याला प्रथमतः धन्यवाद। मुंबई आमची बी आहे, त्यांचीच नाही, आपली सर्वांची आहे, आणि आम्हाला सरकारनं आरक्षण दिलं। आमच्या मुलाचं बाळाचं काहीतरी भविष्य घडून यावं। आता आमची तर वय संपली, आम्ही आज 70-75 वर्षाचे आहे, आमचं काय राहिलं नाही, पण मुलं शिकून घरी राहत आहे। त्या मुलाच्या भविष्यासाठी आम्ही इथं उपोषण, जरांगे पाटलांनी उपोषण घेतलं, त्यांनी पण महत्वाचं काम केलं। प्रथम त्यांनाही धन्यवाद, आणि सरकारलाही धन्यवाद देतो, मुंबईकरांना धन्यवाद देतो। त्यांनी आमची व्यवस्था केली, जवळजवळ सगळ्या गावांनी मिळून आमची व्यवस्था केली खाण्यापिण्याची, म्हणून त्यांना मानाचा मुजरा करतो, आणि मुंबईकरांना धन्यवाद देतो। शेवटचा गोड दिवस झाला, आजचा दिवस खरा आनंदाचा आहे। आमच्या मुलाबाळांचा आज वैद्य जाणणारा दिवस आहे। आज आपला आता एवढा तो मनोज जरांगे पाटील, आता महाराष्ट्र एक झालेला आहे, एकजूट झालेला आहे। खरं आपल्या महाराष्ट्राला पुत्र जन्मला नाही, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील जन्मला। तो असं म्हणणं आपलं की आज आता महाराष्ट्र, आज मुंबईमधून कवानं कोणा गरीबाला कोणाला मुंबई पाय भेटत नव्हती, आज मनोज जरांगे पाटलामुळे आपल्याला मराठ्याला न्याय मिळून दिला। अशी सगळ्या मराठा बांधवांची काही विनंती आहे। सर्वप्रथम तर मनोजदादाला धन्यवाद मानतो, त्यांनी जितकं आमच्यासाठी केलं तितकं कोणासाठी नाही केलं, आणि परत सरकारचाही धन्यवाद मानतो। 5 दिवस झाले आम्हाला इथे येऊन, 5 दिवसाच्या नंतर तरी त्यांनी आमची जाणीव घेतली, आणि मुंबईकर लोक सगळे आम्हाला इतकं सपोर्ट केला। सगळ्या माणसांनी जाती धर्मांनी केला, सगळ्या जाती धर्माला सपोर्ट केला आम्हाला, आणि कुठल्याही जाती धर्माविषयी आम्ही
कोणाला काही त्रास दिलाही नाही आणि आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला, त्यांचे धन्यवाद मानतो आणि तिन्ही महायुती सरकारचेही धन्यवाद मानतो. आज इतक्या वर्षाच्या लढ्यानंतर आरक्षण मिळालं आहे. काय भावना आहेत? सरकार पहिली गोष्ट, मराठा आरक्षणचा जो लढा चालू होता त्या लढ्यात अनेक जणांचं बलिदान आहे. येणार नाही, होणार नाही, करणार नाही, करून दाखवलं. सगळ्या महाराष्ट्राला सांगतो, करून दाखवलं. आणि हा मराठा समाज आहे का नाही सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जगणार आहे, सगळ्यांना सोबत घेऊन मरणार आहे. त्यामुळे आजचा इतिहास नाही. आणि एक मराठा आणि लाख मराठा. 2 मराठा तरुण बलिदानी गेले या लढ्यामध्ये. आता या 5 दिवसाच्या लढ्यामध्ये त्यांना देखील सरकारने अनुदान देण्याचं ठरवलं आहे. काय सांगा? फक्त अनुदान देऊन चालणार नाही, कारण की ज्या लढ्यामध्ये ज्याचं बलिदान गेले त्यांच्या घरातल्यांना सरकारी नोकरीमध्ये त्यांना पहिल्यांदा दिलंय. सरकारी नोकरीचे GR मध्ये आदेश दिलेला आहे. त्यांच्या घरात आर्थिक मदत पोहोचली पाहिजे आणि ही 10 दिवसाच्या आत पोहोचली पाहिजे. तो गरीबाचा मुलगा गेलाय, एक कष्टकऱ्याचा मुलगा गेलाय ना. आमची भावना एवढीच आहे, जो कोण बलिदान दिले ते आमच्यासाठी का नाही जीवापेक्षा जास्त आहे आणि आमच्यासाठी तो कायम आठवणीत राहील. आणि तो मराठा समाजाचा का नाही एक राजा म्हणून एक बलिदान दिलं असं आम्ही समजेल. या लढ्याला सर्वप्रथम सुरुवात क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटलांनी केली. आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल असं वाटतंय का? आणि कशा प्रकारे त्यांना श्रद्धांजली व्हावी? अण्णासाहेब पाटील म्हणजे जे मराठी समाजाचं नेतृत्व जिथनं स्टार्ट झालं ते अण्णासाहेब पाटील, त्यांचं आम्ही कधीच काय केलेल्या गोष्टी कधीच विसरू शकत नाही. परंतु आमचे जरांगे दादा असतील, अनेक समाज मराठा समाजासाठी अवदान दिले. त्यांच्यासाठी एक आमची का नाही, आमच्यासाठी एक ते हुतात्म्यापेक्षा जास्त आहेत असं नाही. शिवाजी महाराजांचा जो काळ होता तो काळात आम्हाला यांचा दिसतोय की इथनं पुढे समाजाला कसं घेऊन लढायचं हे आम्हाला ह्या दोघांनी शिकवलंय. म्हणून इथून पुढे एक मराठा आणि लाख मराठा. कुठलेही महाराष्ट्रात संकट होते आम्ही एकीने लढणार. तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे बघणार नाही. तो मराठा आहे म्हणून एवढंच लढणार आहे. आणि आमची ही पूर्णपणे इतिहास पानिपत बस नाही काय आजचा नाही, सगळ्यांना भूगोल आहे. मराठ्यांना इतिहास एवढं लक्षात ठेवायचं फक्त. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आज मराठा समाजाला न्याय मिळाला आहे आणि हा गुलाल उधळून नवी मुंबईकरांचे आणि मुंबईकरांचे आभार मानून ते आज रात्री 9 वाजल्यानंतर मुंबईतून त्यांच्या गावी परत जाणार असल्याची माहिती देत आहेत. सुमित गायकवाड, TV1 इंडिया, नवी मुंबई. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.